नमस्कार शेतकरी मित्रांनो, जेव्हा पण आपण आंब्याची कलम तयार करतो तेव्हा हे बघा अशा प्रकारची आपल्याला कलम निवडायची आहे ज्याचे की नवीन नवीन अंकुर निघत असतील. आणि ते कट करताना हे बघा अशा प्रकारचं आपल्याला तुम्हाला कट करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचे पूर्ण जे पानं वगैरे असतील ते छाटून घ्यायचे, थोडे दुरून छाटायचे जेणेकरून बुरशीचा त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला. असे दूरपर्यंत कट करून घ्यायचे पूर्ण. आणि त्याच्यानंतर कट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे दिसते. त्याच्यानंतर त्याला असं व्ही आकारामध्ये आपल्याला व्यवस्थित असं कट करायचं आहे. व्ही आकारामध्ये ते कट झाल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही त्याला आपण जे खुंट घेतलेलं आहे त्याला आपण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे जवळपास 35 दिवसाचं खुंट आहे. आणि त्याच्यानंतर त्याला पण असं व्ही आकारामध्ये व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. आणि ते कापल्याच्यानंतर बघू शकता त्याला अशा प्रकारे असं व्यवस्थित असं फिक्स करायचं आहे. आणि फिक्स केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला आहे ना असं व्यवस्थित ते दोन्ही पण याच्यामध्ये असं मिळालं पाहिजे जेणेकरून ते आपलं जे ग्राफ्टिंग आहे ते सक्सेसफुल झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला टेप घ्यायचा आहे आणि टेपने त्याला असं व्यवस्थित असं पॅकिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला त्याला पॅक करायचं आहे. आणि पॅक झाल्याच्यानंतर त्याला असं व्यवस्थित एकदम फिक्स करायचं आहे बरोबर. आणि एकदम फिक्स झाल्याच्यानंतर त्याला असं बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग तुम्ही बघू शकता आपली जी ग्राफ्टिंग आहे ती सक्सेसफुल तयार होते.